नमस्कार, दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा खरडा मटण कसं बनवायचं ते। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। चला तर सुरुवात करूया। इथे मी 300 ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेऊन मटण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून घेऊया। इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। यामध्ये 3 चमचे तेल टाकणार आहे। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात। एक मीडियम साइज कांदा बारीक चिरून घेतलेला टाकून घेऊयात आणि मस्त असा परतून घ्यायचा आहे। तर मटण तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये पण शिजू शकता, पण पातेल्यामध्ये वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून घेत आहे आणि परत एकदा परतून घेणार आहोत। त्याचबरोबर थोडीशी हळद मी टाकणार आहे। आधी हळद टाकलेली आहे त्यामुळे तुम्ही प्रमाण अगदी योग्य ते टाका। ते इथे मी मटण साईडला ठेवलेले होते, ते मटण आपण यामध्ये सोडून घेणार आहोत आणि मटणला जे पाणी सुटलेले आहे ते मी यामध्ये टाकणार नाही। हे पहा, हे फेकून देणार आहे पाणी आणि मटण पुन्हा छान असं परतून घेऊया। यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे। आधी आपण टाकलेलंच आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मटण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। तर मटणाला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे ते पाणी कोरडं होईपर्यंत आपण हे मटण परतणार आहोत। तर गॅस कमी जास्त करतच हे परतवायचं आहे। तर इथे पाहू शकता पाणी आटलेलं आहे। यामध्ये मी अगदी 1.5 ग्लास गरम पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेऊन कुकरला झाकण लावून अगदी 4 ते 5 शिट्टी मी काढून घेणार आहे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, अर्धा चमचा तीळ, खसखस, जिरे, थोडीशी कोथिंबीर, अर्धा टोमॅटो, 4 चमचे खोबरा खीस, अद्रक, 10 लसूण पाकळी, कढीपत्ता आणि 12 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ठेचा करणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही जास्त घ्या। इथे मी कांदा पॅनमध्ये परतून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून घेऊन कांदा छान असा आपण परतून घेऊया। तर मस्त असं कांदा परतून झालेला आहे। इथे मी खोबऱ्याचा किस 4 चमचे घेतलेला आहे, तो पण आपण परतून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकून घेऊयात। त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा तीळ आणि खसखस पण मी भाजून घेणार आहे। तर चला गॅस बंद करून घेऊया। पुन्हा एकदा एका पॅनवर मी परत 12 ते 13 हिरवी मिरची भाजून घेणार आहे। यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकूयात, 10 लसूण पाकळी, अर्धा इंच अद्रक आणि थोडंसं जिरे टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मस्त परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर दोन्ही टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपण वाटणाची तयारी करूया। तर इथे मी सुके खोबरे आणि कांदा आधी वाटून घेणार आहोत, म्हणजे जे आपण भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये आपण आधी वाटून घेऊया आणि जो ठेचा आहे, जो मिरचीचा आपण तयार केलेला तो सेपरेटही तुम्ही वाटू शकता। हे पहा, मी मस्तपैकी वाटून घेतलेलं आहे। यामध्येच मी जे ठेचाचं सामान आहे सगळं, मिरची जे आपण परतून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहे आणि पुन्हा एकदा वाटून घेणार आहे। तर अगदी बारीक वाटायचं नाही, जाडसरच हे वाटायचं आहे, अशा पद्धतीने। चला तर फोडणीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मटण शिजले का पाहूया। मस्त असं आपलं मटण शिजलेलं आहे। चला तर फोडणीला सुरुवात करू। तर इथे मी 4 चमचे तेल टाकलेले आहे। यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊया। तर मी हे एकत्र वाटण वाटलेलं आहे, तुम्हाला ठेचाचं वाटण सेपरेटही तुम्ही वाटू शकता। तर मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ, कारण की आपण पाणी टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण हे सूपमध्ये, म्हणजे जे पाणी अळणी पाणी आहे त्यामध्ये असणार आहे।
आणि अगदी मटणला कमी प्रमाण असणार आहे म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर जे शिजलेले मटण आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत आणि मस्तपैकी हे परतून घेऊया. थोडंसं यामध्ये आपण आळणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. जे आळणी पाणी आहे त्याचा तुम्ही सूप पण गरम गरम पिऊ शकता किंवा रस्सा पण करू शकता, तांबडा रस्सा. तर छान असं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त असं 5 ते 6 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घेऊया. तर अशा पद्धतीने मस्त असं खरडा मटण किंवा ठेचा मटण फ्राय आपला रेडी आहे. आणि असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.